हे महाविकास आघाडीच्या बाजूने लागले। उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र असं राज्य आहे ज्या महाराष्ट्रानं नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा पराभव केल्यावर आता आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो। महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढू। आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईत होतोय। तीनही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहत आहेत आणि या आजच्या मेळाव्याचं यजमानपद शिवसेनेकडे आहे। त्याच्यामुळे आज उद्घाटनपर भाषण आजच्या मेळाव्याचं हे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बरोबर 11 वाजता सुरू करतील। पहिलं मार्गदर्शन उद्धव ठाकरेंचं होईल आणि त्यानंतर इतर सगळे प्रमुख नेते हे मेळाव्याला मार्गदर्शन करतील। तीन पक्षामध्ये एकवाक्यता आहे। जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत। आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर बसवायचं। शिवसेना पक्षप्रमुख दिल्लीत होते 2 दिवस। त्या दिल्लीच्या त्यांच्या दौऱ्यात, दिल्लीच्या अनेक बैठकात मग माननीय शरद पवार साहेबांबरोबर असेल किंवा राहुलजी असतील, खरगेजी असतील, सोनियाजी असतील, त्या चर्चेतला एकच मुद्दा होता की एकत्र लढायचं, एकत्र काम करायचं आणि या महाराष्ट्रावर जे दरोडेखोरांचं सरकार बसलेलं आहे त्यांना हटवायचं।